ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता चहा बरोबर फक्त चितळे बाकरवडी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या बैठकीकडे कोणते निर्णय होतात याकडे लक्ष। महाविकास आघाडीची आजपासून 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। नरहरी झिरवळांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील 5 ते 7 विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा। हेमंत गोडसेंचं पुनर्वसन होणार का याची उत्सुकता। गोदावरी खोरे विकास महामंडळाचे गोडसेंना वेध। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंवर महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप। उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कठोर भाषा। कारेमोरेंचा खुलासा। धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात। ट्रस्टींनी दिलेल्या हमीनुसार कार्यवाही सुरू। राजू शेट्टींना म्हाडाच्या घराची लॉटरी। आमदार खासदार गटातून एकमेव अर्ज आल्यानं पवईतून ठरले विजयी। निकालाची औपचारिकता 8 ऑक्टोबरला। दोन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी 2500 कोटींचं अर्थसहाय्य त्यांना मिळणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। दमदार पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा। 8ही जिल्ह्यांना ओलांडली वार्षिक सरासरीची 100. आतापर्यंत 804 मिलीमीटर पावसाची नोंद।